नमस्कार, जय विदर्भ. मी सारिका. आता विदर्भ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 20 फरवरी 2025 रोजी राजुरातील नाका नंबर 3 ते तहसील कार्यालय इथेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा प्रियाताई खाडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रियाताई खाडे यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आला. नेमका हा मोर्चा काढण्याचं मागचं कारण काय आहे आपण जाणून घ्या प्रत्यक्ष त्यांच्या थ्रू. ताई, हा मोर्चा काढण्याचं नेमकं कारण काय आहे? आज 70 ते 80 वर्षापासून विधानसभा राजुरा क्षेत्रातील चारही तालुके गोंडपिपरी, जिवती, राजुरा आणि कोरपणा ह्या तालुक्यातील आज जे परंपक जागा होती ते 70 ते 80 वर्षापासून शेतकऱ्यांचं कुटुंब जगत आहे त्या शेतीमध्ये आणि त्यांना कुठलाही न्याय मिळत नाही. वारंवार 70 वर्षापासून एकच सांगण्यात येत आहे का तुम्हाला आम्ही 2 वर्षामध्ये पट्टे देऊ, 3 वर्षामध्ये पट्टे देऊ. आज 70 वर्ष लोटून गेले, 2-2 पिढ्या संपल्या, पण त्यांना हा न्याय मिळालेला नाही. म्हणून माझा लढा आहे का माझ्या शेतकऱ्यांना पट्टे मिळाले पाहिजे. आम्हाला भीक नको, हक्काचे पट्टे हवे आहे. ज्या शेतीमध्ये आमचं कुटुंब जगत आहे त्यांच्यावर आमचं पालन पोषण आम्ही आमच्या लेकरांचं करत आहोत, त्यांच्यासाठी माझा लढा आहे. कारण तर माझा शेतकरी आज रोज आत्महत्या करतो. आज कशामुळे करतो? त्यांना आज त्यांच्या पिकाचा भाव मिळत नाही. आज त्यांच्यावर कर्ज वाटेल तेवढं होतो. त्यांच्या लेकरांचे लग्न असले तर कोणी कर्ज देत नाही. कारण तर माझ्या शेतकऱ्याची व्यथा अशी झालेली आहे की आज आपण एखाद्या कर्मचाऱ्याच्या ऑफिस मध्ये गेलं तर त्यांना बघून असं वाटते की त्यांच्या बुटाची पालीच उतरत नाही, पण माझ्या शेतकऱ्याच्या अंगावर चांगला कपडा राहत नाही. ह्या गोष्टीची मला वेदना होते. आणि हा टोपलीमध्ये जे भाजीपाला आहे हा कंपनीमध्ये तयार झालेला नसून माझ्या शेतकऱ्यांना राब राब घाम टाकलेल्या शेतामध्ये पिकवलेला आहे. लोक आज जुवा खेळतो, पत्ते खेळतो, पण माझा शेतकरी जून महिन्याच्या 7 तारखेला मिरवू लागतो याची वाट बघते आणि त्याच्या आधी शेतीमध्ये पीक टाकते आणि वर्त निसर्गाकडे बघते. अरे निसर्ग राजा, तू कधी खाली येशील आणि माझ्या पिकाची उगवणी कधी होईल, हा सतत आपल्या आकाशाकडे बघतो. म्हणून माझ्या शेतकऱ्याची तळमळ अशी आहे की माझा एक जर शेतकरी गमला तर 10 कुटुंबातून आम्हाला गमवा लागेल, अशी शेतकऱ्याची व्यथा झाली. कारण माझ्या शेतकऱ्याला जगण्यासाठी साधन हवं आहे, माझ्या शेतकऱ्याला हक्काचे पट्टे हवे आहे. माझा शेतकरी जगेल तर आम्ही जगू, शेतकरी पिकवेल तर आमच्या पोटाची खडगी भरेल, अन्यथा आम्ही जगणार नाही. आम्हाला कोण्या कंपनीमधून माती गोटे खाऊन जगणार नाही. आमच्या शेतकऱ्याच्या आज ताजी ताजी गोबी खातो, टमाटे खातो, भेंडी खाते, ही कुठून येते? कुठल्या कंपनीतून नाही, माझ्या शेतकऱ्याच्या शेतामधून येते. म्हणून लढा माझा शेतकऱ्यासाठी आहे आणि माझ्या शेतकऱ्याला हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे. मला शासनाला अजूनही सांगायचं आहे, ज्या जमिनी कुणाच्या नावावर नसताना त्याच्यावर तुमच्या कंपनी उभारू शकता, तुम्ही तिथं तुमचे रोजगार उभारू शकता, बाहेरचे तुम्ही लेबर आणू शकता. माझ्या गावातले मुलं आज फिरत राहतो, नशेचे आरी चालले, त्यांना रोजगार नाही, तुमच्या कंपन्या उभारू शकता. आज वरोरा क्षेत्राची गोष्ट केली तर तिथं ती जागा कोणाच्या नावाने नसताना 15 ते 20 एकर मध्ये आज सोलर कंपनीचा प्लॅन उभा झालेला आहे. अवतीभोवती पूर्ण डब्ल्यूशेलनी जमीन घेरलेली आहे, 1 किलोमीटरच्या अंतरापर्यंत डब्ल्यूशेल आलेली आहे आणि तिथं 15 एकर मध्ये आज तिथं सोलर कंपनी उभारण्यात आली. ही कंपनीचा अधिकार देणारा कोण आहे? कुठलं यातलं राजकारण याच्या पाठीमागे दडलेलं आहे हे आम्हाला खुलासा करायचा आहे. माझा शेतकरी 80 वर्षापासून राबतो, 70 वर्षापासून मरतो त्या जमिनीत, त्याला पट्टा मिळत नाही आणि तुमच्या कंपन्या उभ्या होते. एका झटक्यामध्ये दिवसांनी जागा साफ झाली का रात्री तुमचे सोलर लागले? म्हणजे हे काय आहे? मला अधिकार हवा आहे. संविधानाने अधिकार दिला माझ्या शेतकऱ्यासाठी लढायचा. आज कालच शिवजयंती झालेली आहे. माझ्या शिवाजी महाराजांनी न्यायासाठी लढलेले आहे. आम्ही त्यांचे मावडे आहे. ह्या भारतामध्ये जेवढे राहणारे माझे शेतकरी त्यांचे मावडे आहे आणि ह्या मावड्यांनी त्यांचा अधिकार घेतला पाहिजे आणि संविधानाने हा अधिकार दिलेला त्यांनी बजावला पाहिजे. तो अधिकार मी बजावणार आणि माझ्या शेतकऱ्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी लढा देणार आणि हा अधिकार मी मिळवून देणार, हे मी आश्वासन देतो. आश्वासन नाही तर मी माझी भूमिका मांडत आहे आणि शेतकऱ्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत माझा जर प्राण जरी संपेल तरी मी लढत राहणार आणि लढून माझ्या शेतकऱ्यांना मी न्याय मिळवून देणार. प्रशासन जर तुमच्या या आंदोलनाकडे लक्ष नाही दिलं तर सामोरं जाऊन तुम्ही कोणते आंदोलन करणार? मी सामोर जाऊन आंदोलन करीन तर त्यांना सुद्धा प्रश्न पडेल
का प्रिया खाडे एकटी उपोषणाला की कुठल्या आंदोलनाला राहणार नाही. मग त्यांनी जर आज फक्त 200 ते 300 लोक बघितले असेल, मग लोक मोजता येणार नाही त्यांना. एवढे शेतकरी माझे पेटून उठेल तेव्हा त्यांची झोप आणि त्यांचे डोळे खुडेल आणि त्यावेळेस त्यांना प्रश्न पडेल का आता ह्या शेतकऱ्यांना न्याय देणं गरजेचं आहे. येथून तर जिल्ह्यापर्यंत जाऊ, जिल्ह्यापर्यंत मंत्रालयापर्यंत जाऊ, शेवटचा श्वास सुद्धा तिथं संपला तरी चालेल. माझा शेतकरी आज नाही का 200-400 लोक असतील, पण उद्या त्यांना मोजता येणार नाही. एवढी माझ्या शेतकऱ्याची नाही का गर्दी त्यांना नाही का बघण्यात येईल एवढं बोलते. आणि त्यांच्या हक्काची त्यांनी लढाई लढताना प्रशासनाला प्रत्येक माझा शेतकरी उत्तर देण्यासाठी सक्षम राहणार आहे हे बोलते आणि मी इथंच थांबते. ज्या प्रकारे प्रियाताई खाडे यांचं म्हणणं आहे की अनेक वर्षापासून शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे, हा आत्महत्येचं मुख्य कारण काय आज त्यांना संपूर्णपणे स्पष्ट केलेलं आहे. का प्रशासन यांच्या आंदोलनाकडे लक्ष देते की नाही हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आता जाऊन तुरंत करा. आणि संपूर्ण परिवाराचा पात्र फक्त आझाद विदर्भ न्यूज चॅनल. धन्यवाद. जय विदर्भ.